कोलकाता न्यूज, आवाज जनसामान्यांचा। कोलकात्यात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज सिल्लोड शहरात सर्व दवाखाने हॉस्पिटल बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी पठाण फिरोज खान। निषेध मोर्चाच्या माध्यमातून मला आपल्या सर्व या समाज बांधवांना लक्षात आणून द्यायचं आहे की डॉक्टरांवर होणारे जे भ्याड हल्ले आहेत हे फक्त शारीरिक हल्ले नसून मानसिक सुद्धा हल्ले होतात आणि आर्थिक सुद्धा डॉक्टरांवरती हल्ले होतात। मी तर असं म्हणेल डॉक्टर हे या व्हाईट कॉलर मधले या समाजातील एक खूप सॉफ्ट टार्गेट आहेत। लोकांना असं वाटतं की डॉक्टर म्हणजे काहीच नाही, ते कुठल्याही गोष्टींना विरोध करणार नाही, काही करणार नाही। जो कोलकात्यामध्ये जी घटना झाली, आमच्या एका महिला डॉक्टरचा अमानुषपणे बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आणि ती हत्या केल्यानंतर जो निषेध मोर्चा काढण्यात आला त्या निषेध मोर्चाला सुद्धा त्या मोर्चावरती सुद्धा हल्ला करण्यात आला। तर ह्या ज्या घटना समाजामध्ये आपण बघतो आहेत तर या कुठेतरी थांबल्या पाहिजे। डॉक्टर हा लोकांची जीव आणि त्या डॉक्टरांचे जर प्राण घ्यायला लागले तर हे अतिशय दुर्दैव आहे। या भारत सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ अशा महिलांसाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या जातात, परंतु महिलांना आपण स्त्रियांना मुलींना शिकवलं, डॉक्टर बनवलं आणि डॉक्टर बनवल्यावरती जर त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर खरंच या प्रकारच्या घोषणांचा या प्रकारच्या योजनांचा खरंच किती फायदा होतोय हे खूपच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। या घटनेचा IMA असोसिएशन सिल्लोड, धन्वंतरी असोसिएशन सिल्लोड, GP असोसिएशन सिल्लोड, फार्मा असोसिएशन सिल्लोड आणि पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन सिल्लोड निषेध करते। आणि परत एकदा मी प्रशासनाला विनंती करतो की हे जे भ्याड हल्ले आहेत जे समाजकंटक आमच्यावर वारंवार करत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे। हे जर हल्ले या प्रकारे चालू असले तर आमच्या सिल्लोड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या प्रकारचा बंद सुद्धा ठेवण्यात येईल, हेच मी सांगतो। आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सर्वव्यापी IMAचा संप असून मला खूप आनंद होतो की जरी IMAचा संप असला तरी एक माणूस म्हणून, एक माणुसकी म्हणून, कारण तिथे काम करणारी, कोलकात्यामध्ये काम करणारी ती भगिनी आपल्या सर्वांना बहिणीसारखी होती आणि त्यासाठीच जरी IMAचा देशव्यापी संप असला या संपामध्ये आम्ही स्वयंस्फूर्तीने सहभागी झालो। त्यामध्ये आयुष मेडिकल संघटना, त्यानंतर GP असोसिएशन, त्यानंतर धन्वंतरी मेडिकल असोसिएशन या सर्व संघटना सहभागी झाल्या। त्यासोबतच पॅरामेडिकल मेडिकल असोसिएशन याही संघटना सहभागी झाल्या। मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे, अशाच प्रकारे जर न्याय मिळवून जर द्यायचा असेल तर सर्वांनी रस्त्यावर उतरून आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की किती गांभीर्याची गोष्ट आहे आणि आपण याची दखल घेतली पाहिजे, असं मला या आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। धन्यवाद।